सम्यक न्यूज. जय भीम. मी हंसिनी. सम्यक न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. ठळक बातम्या पुढील प्रमाणे. राजकुमार बडोले. अध्यक्ष महोदय, दैनिक लोकमत नागपूरमध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी शासकीय वसतिगृह प्रवेशासंदर्भात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या जाहिरातीचं अवलोकन केले असता या अनुसूचित जाती या प्रवर्गाचे उपवर्गीकरण करण्यात आल्याचे दिसून येते. सदर जाहिरातीमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातील विविध गटांसाठी स्वतंत्रपणे जागांचे वाटप करण्यात आल्याचे दर्शविण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्यात तसेच संबंधित कायदेशीर प्रक्रियेनुसार अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण अद्याप अंतिमरित्या लागू करण्यात आलेले नाही. या संदर्भात शासनाचा कोणताही स्पष्ट शासन निर्णय, अधिसूचना अथवा वैधानिक आदेश अस्तित्वात नसताना अशा प्रकारे उपवर्गीकरणाचा आधार घेऊन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आल्यामुळे अनुसूचित जाती समाजामध्ये संभ्रम व असंतोष निर्माण होत आहे. त्यामुळे सदर जाहिरात कोणत्या शासन निर्णय, अधिसूचना किंवा कायदेशीर तरतुदीच्या आधारे प्रसिद्ध करण्यात आली आहे, तसेच अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणासंबंधी अंतिम निर्णय अथवा कायदेशीर अंमलबजावणी झालेली नसल्यामुळे सदर जाहिरात तात्काळ रद्द करण्यात यावी व आवश्यक असल्यास सुधारित जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी. अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून या गंभीर बाबीकडे शासनानं तातडीने लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करावी, संबंधितावर चौकशी करावी व त्यांच्यावर कार्यवाही करावी, अशी मागणी मी औचित्याच्या मुद्द्यातून या ठिकाणी करीत आहे. धन्यवाद. पाहत रहा सम्यक न्यूज लाईव्ह. बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा.